तर हाय मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचा बॉलगर रोहित्या. तर मी आलतो पडेगावला संभाजीनगरवर देवीच्या दर्शनासाठी. तर बघा मित्रांनो, तर इथं कोणाला तुम्हाला दिसलं का नाही, तर मग मी वर इथे गेलो की ते एवढे माणसं आले आणि ते आरती सुरुवात झाली. तर बघा आरती गिरती मस्त आणि एकदम झणकावून चालू झाले. आपल्या देवीची आरती गिरती केली आपण. बसला होता थोडंसं. तर बघा इथं काय म्हटलं, तर जाऊ दे. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? माऊले भाऊ पण म्हणलं असं तसं करू बरं. हे बघा सागऱ्या भाऊ आपला. आणि परत तिकडं काय त्याची आरती चालू होती नाही, पोरांच्याकडे फिरपाय चालू होता. तर म्हणलं जाऊ द्या बाबा, खेळू द्या. परत आपण मस्त देवीचा प्रसाद वगैरे खाल्ला सगळ्यांनी मित्रांनी बसू. आणि परत केलता दणका उडवून. तर बघा आपला परल्या काय म्हणतो, मग परला म्हणलं पडला तूच काय, आम्ही खात नाहीत. आम्ही आलोत खाली मस्त. आणि तर आम्ही पहिलेच खाल्लं होतं म्हणून मग आम्ही आलतात खाली. तर मग बघा आलो वरी, तर सगळे नाचू लागले. मग मी पण त्याला दणका उडून तर आलते सगळे थोडे पाहुणे मंडळी आलते. पण परत ते गेले हो का, थोड्याशा मुली पण आलत्या, त्या नाचू लागल्या मस्तवानी. आणि सॉरी गरबा खेळू लागल्या. तर मावल्या आणि नाच काही यायलाच लागते म्हणजे गाणे वाजवले कुठं पडेगावला. मग परत सगळ्यांनी नाचला गेला दणका उडून. बघा कसं नाचते. तर मग एक नंबरमध्ये सगळे नाचले, मी पण नाचलो. मग काय संध्याकाळचे 10:30 वाजले होते, तरी पण इथं नाचतच थांबलो होतो आम्ही. सगळ्यांच्या पोरांचे पाय दुखले, पण कोणी नाच केला, पूर्ण नाच केला, पण वया नाही गेला. तर आम्ही सगळेजण नाचत राहिलात. अहो याच्यासाठी फक्त नाच पाहिजे, नादाशिवाय दुसरं काहीच नाही. हे पडेगावचे पोरं एवढे नादी काही, त्याच्यामध्ये आपण म्हणल्यावर तर नादच खाल्ला. असं हो का सागरा भाऊ, हे कसले नाचले जोरदार दणका उडून जरा सगळ्या मुलांनी नाचले हो का. नाग्या भाऊ आपला, मग आपण नाचलात मस्त. हे दणक. तर बघा इकडे तिकडे उड्या खाऊ लागले, काय करू लागले, काय कोणाला काय कळणं गेलं. मग तिथून मी निघालो घराच्या दिशेने. 11:30 वाजले होते, घरी जायचं होतं 12 वाजता. तर मग मित्रांनो बाय बाय, टाटा, वाटला तुम्ही गुड बाय, सांगा. टाटा बाय बाय. पुढल्या ब्लॉग मध्ये